आम्ही पहिलीच इथं आहे, तिथला रस्ता नाहीच रस्ता. मग तुम्ही कसं काय राहतो मग इथं? राहतो आपल्या डोक्यावर आणून खाऊन काय करायचं मग. हे आता असं येणार आणि मग त्याच्यानंतर मोठं होणार आणि मग त्याच्या आतमध्ये आहे ना बिया येतात हो पांढऱ्या, बर. काळ्या बिया येतात आणि मग ते पांढरं व्हाईट सारखं ते हे नाही का केळी सारखं मग ते मांस असतं ना हो. तसं असतं ते खायचं. आणि त्याच्या आतमध्ये बिया असतात ते खायचं. इथल्या लहान मुलांना शाळा कुठं असते मग? लहान मुलं आता इथं नाही शाळेला, हे तर 2 पुरी तुमच्या बरोबर आल्या ना तेवढंच आता. पोरी? हा आणि बाकीची ती तिकडे पुण्याला आहे. आत तर जाऊन बघूया. अरे बापरे, नशीब आपण गाडी नाही आणली. तयारी नाही आयडिया. थांबा, हातावर हात दे, खांद्यावर दे, खांद्यावर पाहिजे. हा खांद्यावर पाहिजे. पकडा बाळा ते. बापरे, खर्च आली का वरती? शवास, सावकाश सावकाश जा पल्लू. उपटायचं मग या वावराला पुऱ्या आवटायचं, म्हणजे असं आवटायला लागतं त्याला. हे बघा या गावाला पिशवी नाव कसं काय पडलं? मंडळी नमस्कार, मी मिलिंद भोसले आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल मी वाटसरू. आत्ता मी अशा गावात ज्या गावाचं नाव घेतलं ना तुम्हाला हसायला येईल. त्या गावाचं नाव आहे पिशवी आणि हे गाव आहे राजगड तालुक्यातील. ह्या गावाला पिशवी नाव का पडलं ना हे आपण जाणून घ्यायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पिशवी गावचा कुठंही बोर्ड नाही, रस्ता नाही, ना कुठं बसस्टॉप आहे. 2 वेळा चुकलो मी, कसा पोचलो ते माझंच मला माहिती आहे. तुम्हाला गावचा प्रवास करायचा ना माझ्याबरोबर चला आणि पुढचे काही 20 मिनटं हा व्हिडिओ नक्की पहा. तालुक्याच्या गावाजवळून फक्त 10 किलोमीटर अंतर आहे तरी या गावाला बोर्ड नाही आहे. मग विचार करा पुढची गोष्ट कशी असेल. नाव ठेवणे आणि नावं ठेवणे यामध्ये फरक आहे तो फक्त एका टिंबाचा. आणि टिंब जोडले तर त्याची एक रेष तयार होते. रेषेला आकार दिल्यावर एक अक्षर जन्माला येते आणि एका अक्षरातून एक शब्द आकार घेत असतो. पिशवी सामान आणण्यासाठी, एखादी गोष्ट जपून ठेवण्यासाठी अथवा वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरले जाणारे साधन. पण एखाद्या गावाचे नाव पिशवी आहे म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि प्रश्नही पडेल की गावाचे नाव पिशवी कसे काय. ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधायला निघालोय आज. रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आपले अस्तित्व टिकून राहिलेले जेमतेम 7-8 घरांचं हे गाव तुम्हाला माहीत असण्याचं काहीच कारण नाही. इथपर्यंत पोहोचण्यासाठी पुणे शहरातून जवळपास 100 किलोमीटरचं अंतर पार करावं लागलं. ह्या बाजूला आहे केळद गाव आणि ह्या बाजूला आहे बोर्डी गाव. ह्या 2 गावाच्या मध्ये हे गाव आहे. ह्या गावाला ना कुठला फाटा आहे, ना कुठला बोर्ड आहे, ना कुठला स्टॉप आहे. फक्त ओळख आहे ती प्रायव्हेट डेव्हलपरची. इथं जो पुढं कमान दिसते ना तिथून उजवीकडे ते भूमी डेव्हलपरचे पूर्ण प्रायव्हेट साईड आहे आणि ह्या उजवीकडं हे पिशवी गाव आहे. इथून चालत जायचं आहे, रस्ता नाही आहे, केवळ पायवाट आहे. पण मग अशा आपण चुकून पुढं गेलो बोर्डी गावापर्यंत. त्या माणसाला विचारलं, ते म्हणले तर पुढं जा, इथून रस्ता आहे. पण आपण गाडी आत घालायची का नाही विचार करतो आहे. जर पाऊस पडला तर गाडी बाहेर निघणं अवघड आहे. त्यापेक्षा गाडी इथं उभी करूया आणि ह्या रोडने पुढे जाऊया. चलो. तर आपण गाडी लावलेली आहे. हा रस्ता कच्चा आहे. गाडी आत पण इथपर्यंत येऊ शकली असते, पण प्रॉब्लेम असा आहे पावसाचं वातावरण झाले, जर पाऊस आला तर गाडी बाहेर निघणार नाही. त्यापेक्षा आपल्याला सेफ्टी म्हणून गाडी बाहेरच लावलेली आहे आणि इथून चालत आलो आहे. हा रस्ता इथं आहे. इथे एक प्रायव्हेट म्हणजे डेव्हलपरचं ऑफिस आहे. त्यांनी बहुतेक ही कमान केलेली दिसते आणि ह्या कमानीत रस्ता आतमध्ये. चला आत तर जाऊन बघूया. अरे बापरे, नशीब आपण गाडी नाही आणली. हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला. हे बघा
शॉर्टकट कुठून आहे? तिकडनं आहे वाटतं त्या बंधाऱ्यावरून. एवढा इकडे पाऊस असतोय ना की ह्या पावसामुळं अक्षरशः बंधारा रस्ता वाहून गेलाय पूर्णपणे. मावशी थांबा एक मिनटं. समोर एक मावशी दिसल्यात, त्यांना विचारू हे गाव कुठे आहे. हो का, इथं तात्पुरती व्यवस्था केली गावकऱ्यांनी. जर मोठा पाऊस आला तर इकडून आपण जाऊ शकतो. काय करणार, हे मला पहिलं गाव असं दिसतंय की ते रस्ता नाही काय नाही. जो हाय रस्ता तोही वाहून गेलाय. ना गावाचा बोर्ड आहे ना काय आहे. रस्त्याचा मधोमध भरायला लागते. आता हा बंधारा जुना होता आणि हा पूल बघा हा वाहून गेला. पाणी कसं काय इथं? पाणी कसं बोर्डीचं त्याचं आहे का? हां, पिशवी गाव कुठे आहे? किती लांब आहे? 5 मिनटं. आणि किती घर आहेत गावात? त्या मावशीनं विचारून घेतलं आपण गाव कुठे आहे. ना रस्ता आहे ना बोर्ड आहे ना काहीच खाणं खुणं आहेत. चुकून आपण वरती गेलो 2 किलोमीटर पुढे बोर्डी गाव आहे. त्या बोर्डी गावात जाऊन पोचलो. रस्ता हां इकडे. मावशी कुठला रस्ता आहे? मावशी इकडं का? पुढे जायचं वाटतं बघा. बापरे, हे काय रस्ता फुटला आहे? इकडे एक रस्ता आहे, इकडे. चला इकडंच जाऊया. बापरे, जगाच्या पाठीवर असलं आहे ना पहिलं गाव दिसतंय ज्या ठिकाणी ना बोर्ड आहे ना बस स्टॉप आहे ना गावाचं नाव आहे ना रस्ता आहे. आता ह्या वाटेने आपण चाललोय खरं. जर चुकून पाऊस आला तर बघा काय अवस्था होईल. ती चालणंही अवघड होईल. आता पुढं गाव आहे असं मावशी म्हटल्यात. बघूया कुठून वाटतं. इकडे एक वाट फुटली, इकडे एक वाट फुटली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला ह्या वाटेने जाऊ. ही जरा पायवाट गोठलेली दिसते. ही गाड्यांची वाट दिसते. ह्या गावाला भेटण्याची खूप उत्सुकता होती मला. कारण हे गाव ह्या तालुक्यात आहे हे बहुतेक 99% लोकांना माहीतच नाही आहे ह्या नावाचं गाव आहे म्हणून. आणि ह्या गावाचं नाव आहे पिशवी. तुम्हाला जरा वेगळं वाटेल किंवा जरा विनोद वाटेल, पण ह्या गावाचं नाव पिशवी आहे. आणि ते पिशवी नाव का पडलं आहे ना हे पण त्या लोकांना आपण आज विचारणार आहे. पण पहिलं ते गाव सापडलं पाहिजे आपल्याला कुठे आहे ते. देव करो पाऊस नाही येऊ. पावसाचं वातावरण झालं आहे बघा. पाऊस पण येऊ शकतो. जर पाऊस जर आला तर पिशवी राहीन, सगळं आपल्याला गुंडाळून घेऊन घरी जायला लागेल. परत जाणे अवघड होईल. रस्ता पुढे बंद झाला. आता कुठून रस्ता आहे? पुढं तर बंद केला रस्ता. बापरे, ही तर नदीच आहे ना. हो का, इकडनं नदी आहे. इकडनं का शक्यता नाही? इकडनं असणार आहे. हा गावाचा हायवे. तर जायचं कसं आपण? तर उडी मारून जायचं. शर्यत असती ना अडथळ्यांची शर्यत, ती पार करत चाललोय. अजून एक शर्यत पार करायची आहे बघ. अजून एक अडथळा येईल. पण मला आश्चर्य वाटतं एवढं जर गाव असेल पुढं रस्ता कसा काय नाही त्यांना. नुसती वाटच आहे, केवळ पायवाट. बाबा हे रोप काय आहे हो? वरई. मग ते वरई विकताव का? थोडी किती आम्ही खायला पण मोठं पहिलं शेतावर विकायचो. हा आता नाही मोठी शेती. बरं. आता वरायला डुक्कर बिकर खात नाही वे. खात्यात ना डुकरं. मग काय करतो? काय करायचे त्याचा आता आपण खायची खात्यात काय का आपण रात्रीचे राखण करणार आहे का त्याचं. हो का? हा, आता हे बी पेरायचं असं. हे पेरायचं. हा. परत भाजायचं आपण कवळं आपले टाळं तोडायचं, हा भाजायचं, हा परत पेरायचं, हा. परत उपटायचं, परत लावायचं. म्हणजे आपल्या भातागतच. नाही हे असं टाकून द्यायला लागतं भात. ते रोप पण. हा, हे उपटायचं. मग हे वावराला पुऱ्या आवटायचं. म्हणजे असं आवटायला लागतं त्याला. हे बघा. मग तेव्हा मातीला पाहिजे का? नाही ते आपोआप मुळी लावणार. आपण कसं भात लावतो जेव्हा भातावच्या नाही, तसं ह्याच्यावर मुळी माती घेतो. तसं नाही, माती नाही घ्यायला लागत. मग हे नुसतं असं उपटून ना हे उपटलं ना हा. असं टाकलं. हे बघा असं टाकायला लागतं. असं पण त्याची ती मुळी खाली जाते कशी काय? पण आपोआप जाती.
आपोआप आपोआप. असं दाबून ठेवावं लागत नाही नाही दाबा पैसे नाही. भारी काम आहे बाबा. हा मग त्याची मुळी जर उघडी पडली तर मरत नाही ते. हे जर आपण उघडी पडली तरी त्याला मुळी लावणार. हा हा मग ती मुळी उघडी पडली तर मरत नाही ते. नाही मारणार ती. कसं काय ते? नाही मरत. मग जी ह्याला करता डोंगरा बिंगरा वर आहे ती वेगळी असते. हा तीन ही एकच. हा का? हा. मग ह्याला पाणी लागतं का जास्त? नाही पाणी लागत. कमी पाण्यावर. कसं आपल्याला याच्यात जास्त पाणी नसलं ना तरी सुक्या मुळी लावणार ती. फक्त अच्छा. ओलं पाहिजे. हे फक्त त्याला वलावा पाहिजे. हा वालावा पाहिजे. अच्छा. बरं एकदा त्यानं मुळी लावली ना हम्म. मग केवढं ऊन पडलं तरी मरणार नाही. मरणारच नाही. भारी असं आहे. काम. मग त्याला तुम्ही विकता हो का घरीच? घरी इकत्यात लोक ही मोठी मोठी शेती करतात ना. कुणी हा 10 पोती 12 पोती अशी काढले हो इकते लोक. वर आहे अजून काय असतं मग? नाचणी असती. नाचणी, दुसरं एक धान्य काळ म्हणून काठली म्हणून नाव आहे. काठळ काठळ. हा मग आहे माहिती तुम्हाला. माहिती आहे. हा ना. सावा. सावा बरोबर. मग शेती कुठेतरी तुम्ही डोंगरात फिरलेलं आहे असं मला वाटतं. असं फिरून फिरूनच कळलं आम्हाला. हा बरोबर. चल. आणखी दुसरी वस्तू की एक राळ म्हणून आहेत. काळं राळ, गोरं राळ. गोर राळ वरही सारं धान्य आहे त्याचं. हा ना. हा. तुला बरंच माहिती आहे की मग. मग आम्ही पिकवलेलं आहे आता. आता कुठे गेलं पिसळ? नाही आता ते कोण करीतच नाही. करीतच नाही. आता फक्त कोण हे भात एवढं हे भाताचं. पण ते ते सगळं खतावरच आहे. हा ते लावायला लागतं. लावल्याच्या नंतर मग भाताचं तुम्हाला पण माहिती ते खताचं आहे त्याचा उपयोग काय? खरं पौष्टिक हेच आहे ना बिन खताचं. याला म्हणजे आता आपल्याला लवकर जर उपटायचं आहे ना हा. तर खत मारणार. ह्याला गरम होतं काय? त्याला गरम नाही कोथिरीने चावले त्याला धुवायनी तुम्ही नदी. अच्छा अच्छा. चला. हा या. मंडळी इथे एक घर दिसलंय. बहुत हेच गाव दिसतंय. शेवटी गाव सापडलं. पिशवी. तिथं फाट्यावर आलो. तिथं ना बोर्ड आहे ना गावाचं नाव आहे. मग कसं कळायचं आम्हाला जायचं म्हणून कुठल्या गावाला ते? मग ह्या गावाचं नाव असं पिशवी पडायचं कारण काय? काय माहिती आता मला काय सांगता येईल तसं. नावाचं गाव पिशवीचं लोमच नाही ना. आता काय होईल? नाही पण ते पिशवी नाव कसं पडलंय? कसं पडलं असेल ते आता आम्हाला सांगता येईल का बाबा? मग ना इथं कुठं बोर्ड लिहिलाय ना रस्ता आहे ना काय आहे? कसं काय राहता तुम्ही इथं? हा राहायला काय झालं? मग रस्ता कायमच नाही होय तुम्हाला? रस्ता नाही पाहिला वाचवायचा ते उगाच कानूच. आणि ते आहे तो वाहून गेला होय. आम्ही पहिलीच इथं आहे तिथला रस्ता नाहीच. नाहीच रस्ता. मग तुम्ही कसं काय राहतो मग इथं? राहतो आपल्या डोक्यावर आणून खाऊन काय करायचं मग? मग नाही तर रस्ता आहे ना दुकान आहे ना काय आहे? कसं करता? आधी करतो. येलीच वेट आहे आपली ती. एलेची पेठ. आपण त्या पेठात जायला रस्ता कुठे दाबायचो? हा काय काम असतं इथं? काम आपल्या कुणी लावलं तर करायचं नाही तर आपलं ही वाचायची आहे. हा जिलगणी हे करायची. गुरुढाळ पाळायचा वळायचा. आधी तुझं वय किती असं आता? 100? पेटलं वय मला पण नाही चालतंय. वय पेटून गेलं. ती नाकातली नथ काय एवढी मोठी घातलीस? ती पहिली जलोम आहे तशीच आहे. म्हणजे पहिल्यांदा घालायची लोक. म्हणजे काय घातली? लेंदी कधी लग्नाच्या अगोदर? हां लग्नातच घातलंच. मी मग अशी 2 वेळा चुकलो. तुमचं गावच मला गावाना. ही पिशवी कुठं लपवून बसली कळलंच नाही मला. तर मला एक सांगा ते मारणार नाही ना? ह्या गावाला ही पिशवी नाव कसं काय पडलं? गावच आहे पिशवी. गाव पहिलंच गाव आहे पिशवी. मग इथं बोर्ड बिर्ड काहीच नाही लावला. बोर्ड नाही खबर. मग नाव कसं पडलं पिशवी? गावाचंच नाव पिशवी. त्याला काय कारण आहे का गाव कसं नाव पडायचं? नाही तसं काय माहित नाही. नाही. आता काय काम करताय? आवतं पावतं बिवतं तर पाऊस तर काय पडा ना. पडे ना. या गावात असणाऱ्या एकमेव 2 मुलींनी आम्हाला गाव फिरण्यासाठी मदत केली. आश्चर्य वाटायला नको, या गावात फक्त 2च लहान मुलं आहेत. बाई तुम्हाला शाळा कुठली मग? पासलीला. बापरे. मग इथून जाण्यानं कसं करता? बस मधून. बस रस्त्याला येते ना. पण इथून कसं जाता मग? चालत. अगं पावसा पाण्याचं कसं जाता? चालत. जास्त पाणी आलं तर?
सुट्टी सुट्टी नाही तरी जातो आम्ही. तरी पण जातो. आणि चूक लय जास्त असलं की मग सुट्टी देतात सर. आता ह्या ताई चालत आम्हाला गाव दाखवायला. तर तू कितीला आहेस? 10वीला. गेली का 10वीला आहे. आहे? अरे बापरे, चांगलं आहे. मग आता काय करायचं पुढं? अकॅडमी जॉईन म्हणजे पोलीस भरती. अरे सगळ्यांना असं काय व्हायचं पोलीस? मी ज्यांना विचारतो मुलींना तुला काय व्हायचं ते प्रत्येकाला वाटतं म्हणजे पोलीस व्हावं. अरे बघा फणसा बघा. बघा ही छोटं चिमुकला जीव वर चालली आहे. बापरे, खरं आली का वरती? शवास, सावकाश सावकाश जा पल्लू. अरे बापरे, मानलं पाहिजे बाबा. जमाल ना? आता परवा पडलोय मी एका ठिकाणी. फक्त हळूहळू जा, आपल्याला काही गडबड नाही. बघ हे बाळ, रान माणसं येते. शवास. अरे बापरे, बघा ते बाळ गेलंय बघा कुठं. तुला भीती वाटत नाही बाई ग? हा, खाली पडली बिडलीस तर? आता वरती गेलीस, आता खाली कशी येणार? ये बरं. आता कुठं येते? अरे बापरे, तेव्हा गेली तिकडनं, आता इकडनं येते. तुला काही खारखंडीच आहे मग काय. शाबास बाय. मंडळी, परवा आपण बघितलं एका ठिकाणी आपण फणस काढायला गेलो आणि ते फणस काढता काढता आपली कलिंगड फुटली असती, मी पडलो असतो, वाचलो नशीब. आता काय वर जायचं नाही. इथल्या इथं फणस आहेत. मावशीने विनंती केली आम्ही फणस द्या. मावशी म्हणले घेऊन जा. ह्या माणसांचं मन किती मोठं आहे, तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा. आता आम्हाला जे आवडले ते आम्ही घेऊन जातो. निघाल गेलीस काय करा. हे का ह्याला खालून खालून उकललं इथे. व्हेरी नाईस आयडिया. बा हातावर हात दे, खांद्यावर दे. खांद्यावर पाहिजे. हा, खांद्यावर पाहिजे. जोरात पकडा बाळा. ते इथं थांबावं लागणार आहे पण त्याला. तिचा हात पुरेल तिथं काही प्रॉब्लेम नाही, पण इथं थांबावं लागेल. हा, म्हणजे शिडी बरोबर आहे बाळा, व्यवस्थित. हा, नाहीतर बाई जाते बाळते. बाळ हुशार येते. अंदाज सांगा किती किलो असेल. आवडते का? हा, शाबास. कमीत कमी 10 किलो बरं नाही. चला, ही गावची भेट. केवळ 7-8 घरं होतीत, पण सगळी वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेली. घरासमोर छानपैकी सारवलेलं अंगण, बाजूला फळाफुलांची झाडं, परसबागेत भाजीपाला, सगळं एखाद्या आदर्श खेड्याप्रमाणे होतं. आता खरं गाव आहे. हे सारवलेलं अंगण, अशी कौलारी घरं, ही म्हातारी माणसं. आता वाटतं गाव आलं सगळं. अजय, आजी आजारली का काय? नाही, मग बरी आहेस का? काय काम करता इथं तुम्ही? शेती. गावाचं नाव काय? पिशवी. गावाचं नाव कसं काढलं पडलंय पिशवी? कसं पडलं पिशवी? माहिती द्या तुम्हाला. ना गावाचा बोर्ड आहे, ना गावाचं नाव लिहिलंय, ना बस स्टॉप आहे, ना रस्ता आहे. तुम्ही राहताव कसं मग? राहताव कसं? असंच. किती घर आहे तिथं? मोजून 8-10 2 आहेत. आहेत ना अजून? चला पुढे चला. अरे वा, केळी बिळी पण लावली तिथं लोकांनी. ही बाग आहेत केळीची. घरांच्या बाजूला सरळ रेषेत केळींची झाडे पाहून जरा आश्चर्य वाटलं. डोळ्यांना छान वाटत होतं आणि मनालाही. पुढे जाण्याचा मोह आवरला नाही. जवळ गेल्यावर एक नवीनच गोष्ट पाहायला मिळाली. ही केळीचं आहे का रोज सगळं? का तिक्की नाही आहे? मग चैन चवण त्याचं काय करतो?
मंडळी ही केळी नाहीत, ही आहे चवण. ह्याच्यामधून येते बघा. हा का? मग ते आपलं ते हे असतं बघ, ते मक्याचं कणीस तसं असते का? तशीच असते पण ती मोठी असते. हा. केळी सारखीच असते पण त्यामध्ये असे ब्या असतात. बिया. लय मोठ्या त्यांचा रंग कसा असतो? काळ्या काळा. ब्लॅक. मग त्या बिया खायच्या का? ब्या नाही खायच्या. मग? ते मध्ये असे पांढरं ते हे असतं ते खायचं असतं बर. आणि ब्या असे टाकायचे. मग ते पांढरं असं उकळून खायचं का कच्चंच खायचं? नाही तसंच खायचं ते पिकल्यावरती. मग ते कधी येतं? ते येतं उन्हाळ्यात. हो का? हा म्हणजे तुम्ही लावलेलं आहे की आपोआप आलं? आपोआप आले. अरे वा, नेमकं घराच्या भोवती आलं सगळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी हे पाहिले इथं फाटी ती लसूण ठेवलं, त्यांना वरून असं कौलाने झाकले, ते का मग? ते कारण की पाऊस आला की ना फाटी जाळायला घरात. म्हणजे फाटी भिजू नये म्हणून. हा भिजू नये मग ती बाहेर काढवल्या तसे घरात का नाही ठेवत? बाहेर घरात नाही ठेवत कारण की जागा नसते ना. हे आता असं येणार आणि मग त्याच्यानंतर मोठं होणार आणि मग त्याच्या आतमध्ये आहे ना असं हे येतं बिया येतात हा. पांढऱ्या. बर. काळ्या बिया येतात आणि मग ते पांढरं व्हाईट सारखं ते हे नाही का केळी सारखं मग ते मांस असतं ना तसं असतं ते खायचं. आणि त्याच्या आतमध्ये बिया असतात ते खायचं. व्हाईट वालं ते काळ्या बिया आहेत ना थुकून द्यायचे. अच्छा. काय म्हणलं तुम्हाला मग अशी? चवण चवण नाही, ह्याला काय नाव आहे का? नाही फुलं असेल ना ते. तिला कोंब म्हणतात कोंब. कायमचाच नाही आम्हाला रस्ता. मग तुम्ही जाण्यानं कसं करता? जाण्याने आपलं असं डायरेक्ट चालू गाडीने जायचं, इथून पायानं खाली जायचं केळद मध्ये. पण ते नाही, पण त्या पायी फाट्यापर्यंत पोहोचायला रस्त्याचं नावच नाहीये. मग पावसा पाण्याचं कसं करता? पावसा पाण्याचं आपलं चालतच जायचं. जास्त पाणी आलं जास्त पाणी आलं की त्या वेळेला नाही जायचं. मग जर 4 महिने एकसारखा जर पाऊस लागूनच राहिला तर? मग आता लागूनच राहिलं तर मग आता काय करायचं, कसं तरी मग ते जायचं कसं तरी. मग त्यावेळेस तुम्ही पोटा पाण्याचं खायचं काय करता? खायला काय मग शेतीमध्ये काय काम करायला जास्त पाऊस असल्यावर नाही भेटत शेतीमध्ये काम करायला. मी काय म्हटलं की घराच्या बाहेर तुम्ही जर पडलाच नाही पावसा पाण्याचं तर मग खाणार काय हो? हा मग तेच ना. मग तेव्हा काय करता मग? मग काय करायचं, घरी बसून काढायचं. मग आता काय करायचं. अरे बापरे. मग गुरु- तिचा नवरा आहेत त्यांच्या पाठी जायचं. ही तुमची जुनी घरं असतात ना एकदम? हा जुनी घर आहेत आमची जुनी. हे काय त्याला दार का? दार आहे ते दार. दार लावित नाही तुम्ही? दार लावायचं म्हणजे आताच मी गाय घेऊन आले ना घरी. हा. हा गाय तिकडे नेली होती वशी बर. रानामध्ये, ती आताच घेऊन आली घरी. तिला लाईट नाही होय? लाईट आहे. लाईट लाव का? लाईट हा हाय हाय. हाय हाय बाबा. आणि पावसा पाण्याचं तुमचं कसं होतं असं मावशे? हा मी लाईट लाव. बघा मंडळी, हे लोक कशी काय आपलं जीवन जगतायत. जीवन तर जगवायला लागतो, मग काय करायचं. गाई मारायची? नाही नाही मारणार, इथून वर नाही मारणार. हे असं कणगुल्या बिनगुल्या आता कोण ठेवीतच नाही. आता कणगुली बिनगुली नाही आता कोण ठेवत. काय एवढी भात शेती असेल तेवढीच एरी. आता काय दाना वगैरे नाही, आता काय नाही. आता किती घरांचं गाव आहे तुमचं हे? इथं किती 7च घर आहेत. 7च घर? हा ती पुढं येत ही इथं 2, ते खाली एक आहे. मग रस्ता तुम्हाला पहिल्यापासूनच नाही का? हा पहिल्यापासूनच नाही आम्हाला रस्ता. बापरे. पाणी तरी असतं का? पाणी म्हणजे आता 2 वर्ष पूर्वी झालं पाणी. आता मग इथल्या लहान मुलांना शाळा कुठं असते मग? लहान मुलं आता इथं नाही शाळेला. हे तर 2 पुरी तुमच्या बरोबर आल्या ना तेवढंच आता. पोरी? हा आणि बाकीची ती तिकडे पुण्याला आहेत. पुण्यावर गेले सगळे हा, आपल्या सर्व पुण्याला आहेत. बरोबर. मालकनी इकडे आऊत धरले ते इथं मग आवतावा येत. अच्छा. मंडळी, इथं पाठीमाग आपण बघतोय शाळा आहे प्राथमिक 1 ते 4. पण झालं आता असं की सगळी शहरे बाजारात गेली. आता या शाळेत आलं कोणीच नाही. मला शाळेत मुलं आहेत का? नाही एकही नाही. एक नाही केव्हापासून? 2-3 वर्ष झालीत. मुलंच नाही, मग शाळाही बंद झाली. हा मग तुम्हाला रस्त्याची एवढी अडचणी, रस्ता का केलाच नाही तुम्ही? जागा कोण देत नाही. का? नाही देत लोक जागा. आपण सगळ्यांचा फायदा होईल ना. हा. मग आता हे मोकळी वाटे म्हणून तुम्ही देतात आहे, पण पावसा पाण्याचं कसं करता मग? हा बांधारे आहे ना हां. त्याच्यावर.
हो पण ते बंधाऱ्यापर्यंत पोचायला लागतं कुठे जावा बांधरे ती पाय वाटायची नुसती इकुरी हा एक पण हे बैल जातात त्याच्यावर जातात ते मान्य आहे, पण पावसा पाण्याचं पोरा बाळांचं म्हाताऱ्या माणसांचं कसं होणार हो. अवघड आहे. पण तुम्ही कधी असे बाबा रस्ता करता अर्ज केलाय किंवा का असं काही केलं नाही काही कार्यकर्ते म्हणतात आज करतो उद्या करतो, कोण करणार आहे? गरीबाला साथ कोण देतो का? आपण ती गरजेची गोष्ट आहे हो. रस्ता लाईट पाणी या गरजेच्या गोष्टी आहेत. हा लाईट कधीपासून आहे आमच्याकडे सुरुवातीला? हा पण रस्ता झाला नाही गावापासून. नाही रस्ता मंडळी, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी इथपर्यंत येण्याचा खटाटोप केला, मात्र तो शेवटपर्यंत अनुत्तरितच राहिला. नावात काय आहे असे आपण म्हणतो, महत्त्वाच्या असतात त्या आठवणी, ज्या मी या फणसाच्या रूपानं सोबत घेऊन चाललोय. या गावकऱ्यांचं प्रेम, आपुलकी आणि सौजन्यपूर्ण वागणं, ते सुद्धा अगदी माझी पिशवी भरून. मंडळी, अंजलीताई आणि छोटी दीपालीताई हे आपल्याला इथपर्यंत सोडायला आलेत, कारण आपल्याकडे भरपूर ओझं होतं. थोडंसं घर त्यांनीच केलं. थँक्यू बाळा. बाय बाय ताई, थँक्यू. काय लागलं मदत करा बरं का आम्हाला. नाही तुम्हाला लागली तर मदत करतो आम्ही, काय लागली तर. चालेल, थँक्यू. बाय बाय, टाटा, टेक केअर. भेटू परत. या चल. मंडळी, हे रान माणसांचं प्रेम बघा. इथपर्यंत त्या आम्हाला सोडायला आल्या. आम्ही त्यांना नको नको म्हणलं तरी पण त्या काय ऐकलं नाहीत आणि त्या इथपर्यंत येऊन आम्हाला बाय बाय करून गेलेल्या आहेत. टाटा. पुन्हा भेटूया. अंजली, दीपाली, तुमचं आडनाव काय? कचरे. ओके, चालेल. बाय बाय. अभ्यास करा बरं का. हे पिशवी गाव नाव का पडलं हे तर काय शेवटपर्यंत कळलंच नाही. पण ह्या पिशवी गावातील लोकांचं प्रेम आहे ना भरभरून आहे. अगदी फणसासारखं आहे. वरून काटेरी आहेत पण आतून मऊ आणि गोड आहेत. त्यांची आठवण आपण घेऊन जातोय. मंडळी, चला पुन्हा एकदा भेटूया अशा वेगळ्या वळणावर, वेगळ्या प्रवासात आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपले व्हिडिओ पात्रा सबस्क्राईब केलं नसेल तर करा. ते करणं गरजेचं आहे. का तर नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असले तर ते करणं खूप गरजेचं आहे.